नमस्कार व्यावसायिक मित्रांनो, मी विवेक सदाशिव वामोरकर, ब्राह्मण बिझनेस नेटवर्क ग्लोबल असोसिएशन दीपस्तंभ या इनिशिएटिव्हचा मुंबई रिजन हेड. आज आपण निलेश दीक्षित यांची मुलाखत, त्यांचा जीवन प्रवास आणि त्यांचा व्यावसायिक प्रवास जाणून घेणार आहोत दीपस्तंभ या मालिकेत अंतर्गत. नमस्कार निलेशजी, दीपस्तंभ या मालिकेत तुमचं स्वागत. निलेशजी, सुरुवात करताना मला एक प्रश्न असा विचारावा वाटतो की तुम्ही मेकॅनिकल इंजिनियर, तुमचं मेकॅनिकल इंजिनिअरिंगमधनं तुमचं शिक्षण पूर्ण झालं आणि त्याचप्रमाणे जेव्हा तुम्ही डिसाईड केलं की आता आपण व्यवसाय करायचा आहे किंवा आधी थोडा एक्सपिरियन्स घेऊन नोकरी, तर तुमच्या घरच्यांची रिॲक्शन काय होती? कारण नॉर्मली आता डिग्री झालेली आहे म्हटल्यावर आता एक चांगली नोकरी बघ आणि चांगल्या ठिकाणी लाग, असा मध्यमवर्गीयांचा एक अट्टहास असतो. तर तुमच्या घरच्यांची रिॲक्शन काय होती आणि तुम्ही सुरुवातीपासूनच ठरवलं होतं का की तुम्ही व्यवसायातच पदार्पण करणार? मी मेकॅनिकल इंजिनिअरिंग जेव्हा केलं त्यावेळेला मी एका कंपनीमध्ये इम्प्लांट ट्रेनिंग केलं होतं आणि मेंटेनन्स डिपार्टमेंटमध्ये मी होतो त्यावेळेला. आणि मला बऱ्याच मशीन्सचं रिपेअर, रिकंडिशनिंग, ऑटोमेशन हे करायची संधी मिळाली. फॉरेनर्स बरोबरही काम करायला मला बरीच अपॉर्च्युनिटीज माझ्यासमोर होत्या. आणि जसं इंजिनिअरिंग संपलं मला त्याही कंपनीचं जॉब ऑफर आली होती. असं 2 वेगळ्या अजून कंपनीजची ऑफर आली होती, सिमेन्स, गोदरेज, लॉयड स्टील. पण कुठेतरी मला असं वाटत होतं की जर आता मी हे काम करू शकतो आहे तर मला स्वतःचंच काहीतरी करायला पाहिजे बिझनेस. त्यावेळेला मी बिलियर्ड स्नूकर खेळत होतो. मला नॅशनल्समध्ये पण एंट्री मिळाली होती, म्हणून एक थोडासा गॅप मला तसाही पाहिजे होता. कारण जॉब ऑफर घेतली असती तर लगेच 1 महिन्यात जॉब जॉईन करावा लागला होता. पण नॅशनल्ससाठी जी मला एंट्री मिळाली त्याला मला प्रॅक्टिस करायला थोडा वेळ पाहिजे होता. तर मी घरी सांगितलं की असं असं मला नॅशनल्स खेळायचं आहे, सो आधी मी नॅशनल्स खेळेल आणि मग मी ठरवेल नोकरी करायची का बिझनेस करायचं. सो मला तो गॅप मिळाला. मी नॅशनल्स खेळलो, त्याच्यात मला समजलं की मी काही गेममध्ये करिअर नाही करू शकत. इट इज अ व्हेरी एक्सपेन्सिव्ह गेम. आणि ते जसं मी परत तिथून वापस येतानाच मी ठरवलं की आता आपलं स्वतःचं सुरुवात करायचं बिझनेस. आणि तसं मी ते डिसिजन घेतलं. आणि जेव्हा घरी मी सांगितलं परत आल्यावर की मी बिझनेस करायचं ठरवलं आहे, तर हो, थोडंसं शॉकिंग होतंच. कारण आपल्या ब्राह्मणांमध्ये एवढं काही इझी डिसिजन नाही आहे कोणाचं बिझनेस चालू करणं. कारण आमच्या घरी असं बिझनेसचं कोणाची लिगसी नव्हती. वडीलही गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये होते आणि जेवढे नातेवाईकही होते ते जास्त करून सगळे आयदर गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये किंवा प्रायव्हेट कंपनीज सर्व्हिसमध्येच होते. त्याच्यामुळे बिझनेस ही लिगसी कधी आमच्या कुठल्याही फॅमिलीमध्ये नव्हती. सो ते डिसिजन शॉकिंगही होतं. आणि पण ठीक आहे, वडिलांचा बराच मॉरल सपोर्ट होता. आईला नेहमी वाटत होतं की बाबा नाही, तू एक चांगली नोकरीच कर, कारण बिझनेस ब्राह्मणांनी कधी केलेला नाही आहे आणि आपल्यामध्ये तशी प्रथा नाही आहे. कारण तू जर बिझनेस चालू केला तर कोण तुला मुलगी देईल, कोण लग्न करेल, हे अशी काळजी म्हणजे ना आईवडिलांना असते. पण ती जी जिद्द माझी होती आणि जे पॅशन त्यांनी पाहिलं त्याच्यात मग त्यांनी पण मला खूप साथ दिला आणि अशा प्रकारे मग मी बिझनेस चालू केला. खूप छान, खूप छान. आत्ता तुम्ही बोलताना म्हणालात की तुमच्याकडे जिद्द आणि पॅशन या 2 गोष्टी होत्या. आणि मी जर चुकत नसेन तर यू स्टार्टेड युअर फर्स्ट बिझनेस इन जस्ट 400 स्क्वेअर फीट इन अ वर्कशॉप. आणि ॲट दॅट टाइम आय थिंक द नेम वॉज रेणुका एंटरप्राइजेस. आणि ते जे 450 स्क्वेअर फीटचं जे काही वर्कशॉप होतं तिथे मेन स्कोप काय होता? तर जेव्हा ॲक्च्युली मी हे कंपनी चालू केली जानेवारी 1996मध्ये, तेव्हा तर अक्षरशः मी घरूनच ऑपरेट करत होतो. आणि रोज 5 कंपनीजला लेटर्स पाठवणं, इंट्रोडक्शन. आणि मला असं पहिलं काम मिळालं. आणि काम मिळाल्यावर मी आपलं सगळीकडे ट्रेननी, आधी सुरुवातीला 6 महिने ट्रेननी ट्रॅव्हल करून ते कामं केले. आणि नंतर कुठेतरी मला असं वाटलं की आता 6 महिने झाले आपल्याला, आता आपल्याला एक काहीतरी कुठेतरी बेस पाहिजे. प्रत्येकच क्लायंटला हे नाही सांगता येत की मी घरून बिझनेस करतो आहे. इवन जेव्हा बँक्सला वगैरे काही सपोर्ट मागायचं झालं तर ते विचारायचे तुमचं ऑफिस कुठे आहे, वर्कशॉप कुठे आहे. तसं मग मी एक 450 स्क्वेअर फूटचं वर्कशॉप भांडुपला घेतलं. आणि मेंटेनन्सला लागणारे जसं मी काही ड्रिलिंग मशीन, ग्राइंडिंग मशीन किंवा लेथ मशीन अशा छोट्या मशीन्स घेतल्या. तिथे आणून काही मशीन्स रिपेअर करू शकतो, रिकंडिशनिंग करू शकतो, या उद्देशाने मी ते वर्कशॉप घेतलं 450 स्क्वेअर फुटाचं. आणि पहिले 3 वर्ष मी त्या वर्कशॉपमधूनच पूर्ण मॅनेज केलं.
म्हणजे त्या 450 स्क्वेअर फूटमधनं तुम्ही तेव्हा कॅन वी से द रिफर्बिशमेंट अँड मेंटेनन्स ऑफ द इक्विपमेंट्स किंवा मशिनरीज ही कामं तुम्ही चालू केली होती. सो ह्या अनुषंगाने मला एक विचारावं असं वाटतं की डेफिनेटली तेव्हा काहीतरी चॅलेंजेस आले असतील किंवा काहीतरी असे पॉईंट्स येतात की बाबा, तर तेव्हा तुम्ही त्या चॅलेंजेसला फेस कसं केलं? कारण तसं बघायला गेलं की त्या काळामध्ये म्हणजे स्टार्टिंग इन 1996 अँड सो, आणि मेंटेनन्स आणि रिफर्बिशमेंट या क्षेत्रामध्ये माझ्या मते खूप लिमिटेड आपण होती माणसं असं म्हणू. सो त्या काळातले आपण चॅलेंजेस तुम्ही काय होते आणि ते कसे फेस केले? तर त्या काळात कसं पहिले 6 महिने तर मी स्वतःच्याच हाताने कामं केले आणि जसे ते कामं मोठे मिळत गेले मग मला वाटत होतं की नाही आता आपल्याला मॅनपॉवर पाहिजे. मग एक 6च महिन्याचा अनुभव असताना आपल्याला कुठून स्किल्ड किंवा एक्सपिरियन्स मॅनपॉवर मिळणार होती. तर अक्षरशः मी अनस्किल्ड 2 जणांना घेतलं जे ओळखीच्यामध्ये होते. मी जिथे बिलियर्ड स्नूकर खेळायला जात होतो तिथे एक जण मला भेटला जो रोज संध्याकाळी पुस्तक वाचताना मी त्याला बघत होतो आणि त्याला विचारलं की बाबा तू आएगा क्या मेरे साथ मशीन रिपेयर करने के लिए, मुझे हेल्प करेगा क्या? हाँ सर मैं आऊँगा, मुझे करना है. मग त्याला मी कामाला घेतलं. एक आमचे खास ओळखीचे होते आमच्या घरी, त्याचे आईवडील अक्षरशः सकाळी दूध द्यायला यायचे. त्यांनी माझ्या आईवडिलांना सांगितलं होतं की आमच्या पोराला तुम्हालाच सांभाळायचं. मी त्याला विचारलं तू येतो का माझ्याबरोबर मला मदतीला? त्यांनी मला जॉईन केलं. आम्ही असं त्या दोघांना घेऊन मी जवळजवळ 1 वर्ष अजून मशीन रिपेअर रिकंडिशनिंगचे कामं केले. आणि सांगायला मला आज आनंद होतो की आजही ते 2 जण माझ्याबरोबर आहेत कंपनीमध्ये. वा, खूप खूप चांगली गोष्ट आहे. त्या काळापासून तुमच्याबरोबर ज्या व्यक्ती जोडल्या गेल्या आणि आजही त्या व्यक्ती तुमच्या बरोबर आहे हे खूप महत्वाची. आणि याच्यावरनं एक माझ्या लक्षात येतं की तुमचं टीम मॅनेजमेंट खूप चांगलं असेल. त्या मुद्द्यावर मी नंतर येणारच आहे. तेव्हाचं रेणुका एंटरप्राइजेस आणि आत्ताचं रेनमॅक, हाऊ डू यू अराइव्ह रेनमॅक आणि त्याची हिस्ट्री काय आहे? म्हणजे रेनमॅक हा शब्द काय आला आणि त्याबद्दल? रेणुका एंटरप्राइजेस जे नाव ठेवलं होतं कंपनीचं, आमची कुलदेवी आहे रेणुका देवी माहूरची. त्या देवीच्या नावावर रेणुका एंटरप्राइजेस चालू झालं होतं आणि त्या नावावर आम्ही बरेच कामं केले. अगदी मोठ्या मोठ्या कंपनीमध्ये जसं महिंद्रा अँड महिंद्रा, भारत गिअर्स, रेमी मोटर्स, SN प्रो, रिलायन्स इंडस्ट्रीज, पाताळगंगा, टाटा, खूप मोठ्या कंपनीजमध्ये आम्ही रिकंडिशनिंगचे कामं केले. त्याच्यात आम्हाला मशीन मेंटेनन्स, ॲक्युरसी काय असते हे मला या सगळ्या इंडस्ट्रीनी शिकवलं. आणि असं करत तो प्रवास चालत गेला. आम्ही आधी भांडुपला होतो, तिथून आम्ही मग नवी मुंबईला शिफ्ट झालो. काही मग तिथे आम्ही मोठं वर्कशॉप रेंटवर घेतलं. तिथे आम्ही मशीन्स आणून रिकंडिशनिंग करत होतो या सगळ्या मोठ्या कंपनीजचे. आणि मग 2004मध्ये जेव्हा दिल्ली मेट्रो लॉन्च होत होतं तेव्हा काही युरोपियन कंपनीज सर्व्हिस पार्टनर शोधत होते. मग आमचं नाव त्यांना रेकमेंड केलं गेलं आणि अशा रीतीने आम्ही 12 युरोपियन कंपनीजचं एक्सक्लुझिव्ह सर्व्हिस पार्टनर्स बनलो. आणि हा जो प्रवास जेव्हा स्टार्ट झाला आणि 2च वर्षामध्ये त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही आता आम्हाला एवढी चांगली सर्व्हिस देतात तर तुम्ही आमच्या मशीन्स विकत का नाही इंडियामध्ये? मग आम्ही हो म्हटलं त्यांना. मग असं आम्ही 2 वर्षात एक्सक्लुझिव्ह सेल्स अँड सर्व्हिस पार्टनर्स झालो. मग तेव्हा माझ्या मनात आलं की आता हे एंटरप्राइजेस हे वर्ड आपल्याला आता नको आहे इंटरनॅशनल बिझनेस करण्यामध्ये. तर आपल्याला आता कंपनीचं नाव बदली करायला पाहिजे, एक थोडंसं इंटरनॅशनल ब्रँड नेम आपलं बनलं पाहिजे. तर बराच विचार केला काय करायचं. मग रेणुका मशीन्स असं ठरलं आधी की रेणुका मशीन्स नाव ठेवायचं. तरी ते कुठेतरी मला अस्वस्थ होत होतं की नाही 2 नाही आपल्याला एकच नाव झालं पाहिजे. म्हणून ते रेणुकाचं रेन आणि मशीन्सचं मॅक असं करून ते रेनमॅक झालं. आणि के इज फॉर न्यूमरोलॉजिकल बॅलेन्स असं करून ते रेनमॅक झालं. आणि आजही ते नाव आज कुठल्याही देशामध्ये जर आमच्या इंडस्ट्रीमध्ये रेनमॅक जर म्हटलं तर त्यांना माहिती आहे हो हिंदुस्थानातली कंपनी आहे, मेंटेनन्स सर्व्हिसेस प्रोव्हाइड करते आणि आता मेक इन इंडियामधूनही बरंच मॅन्युफॅक्चरिंग करते. तर ही प्रसिद्धी रेनमॅकच्या नावाला आज जगभर मिळाली आहे. क्या बात आहे. ऑफकोर्स तुम्ही आता उद्देश मुद्दा मांडलात की मेक इन इंडियाच्या अंडर रेनमॅक काम करतं, त्या विषयावर पण येणारच आहे. सो रेनमॅकचा जन्म कधी झाला? 2007मध्ये. जसं हे 2004मध्ये दिल्ली मेट्रो लॉन्च झालं, आम्ही बऱ्याच युरोपियन कंपनीजच्या मशीन्स इकडे दिल्ली मेट्रो, जयपूर मेट्रोमध्ये कमिशन केल्या आणि जसं त्यांनी आम्हाला सेल्ससुद्धा करायला दिलं त्या दरम्यान मग आम्ही कंपनीचं नाव चेंज केलं. तेव्हा ती प्रोप्रायटरशिपच होती आणि मग नंतर जेव्हा मेक इन इंडिया पॉलिसी अनाऊन्स झाली मग आम्ही त्याला प्रायव्हेट लिमिटेड केलं. वंडरफुल वंडरफुल.
याच अनुषंगाने मी जर चुकत नसेन तर जसं तुम्ही म्हणालास की रेनमॅक इज द फर्स्ट इंडियन कंपनी in the maintenance of critical parts or machineries which requires for the railways, metros आणि त्याचमध्ये तुम्ही मेक इन इंडियाच्या अंडर पण काम केलं आणि त्या अनुषंगाने बऱ्याच युरोपियन कंपन्यांशी जसं तुम्ही मगाशी म्हणाला की त्यांच्याशी टायअप झालं. सो व्हॉट एक्झॅक्टली द डिफरन्स वर्किंग स्टाईल ऑफ इंडियन्स अँड युरोपियन्स वर बेटर्स? तर आमचं युरोपियन जे टायअप झालं ते तर रेकमेंडेशननी झालं, कारण आम्ही इथे त्या टाईपच्या मशीन्स ऑलरेडी रिपेअर, रिकंडिशनिंग, ऑटोमेशन करत होतो. पण जेव्हा आमचं तिथे असोसिएशन झालं तर मी पर्सनली प्रत्येक कंपनीला युरोपमध्ये व्हिजिट केलं. मी त्यांच्या मशीन स्टडी केल्या, मी त्यांच्या फॅसिलिटीज स्टडी केल्या, इवन त्यांच्या मशीन्स अजूनही जगभर कुठे लागल्या आहेत, कशा चालत आहेत हे मी पर्सनली जाऊन स्टडी केलं. त्याच्यामुळे मला बरंच शिकायला मिळालं त्याच्यातून ती टेक्नॉलॉजी, आणि त्याचा मला खूप फायदा झाला की आता याचा अर्थ आपल्याला काय स्टँडर्डला आपली कंपनी नेली पाहिजे. त्यावेळेला काही माझ्याकडे खूप मोठी फॅक्टरी नव्हती, पण मग त्याच्यानंतर मग आम्ही आटगावमध्ये पहिलं जे युनिट घेतलं, मग ते मी ठरवलं होतं की आपल्याला आता जरी भांडवल नसेल तरी मिनिमम पॉसिबल गोष्टी आपल्याला करायलाच पाहिजे. अक्षरशः हाऊसकीपिंग आणि क्लिनलीनेस आणि ऑर्गनाइज्ड वर्किंग, व्यवस्थित सगळं ठेवणं, डिमार्केशन करणं, आणि अशा पद्धतीने पहिली फॅक्टरी आटगावला आम्ही परचेस केली. कारण त्यावेळेला काही आपलं म्हणजे माझ्यासारख्या माणसाकडे ब्लॅक पैसा नव्हता. मुंबई, नवी मुंबई एरियामध्ये सगळीकडे 50% ब्लॅक 50% व्हाईट ही अपेक्षा होती. पण आटगावमध्ये आम्हाला एक बिल्डर भेटला जो 100% व्हाईट पेमेंटमध्ये त्यांनी आम्हाला द्यायला तयार झाला, आणि आमच्या बँकेने पण आम्हाला साथ दिली, आणि पहिली फॅक्टरी अशी 2011मध्ये मग तिथे निर्माण झाली. आणि ही आम्ही मग प्रॉपर युरोपियन स्टँडर्डप्रमाणे बनवली. फॉरेनर्स येत होते आणि आम्हाला इव्हॅल्युएट करत होते. असं करत करत एकामागे एक मग सुरुवात झाली. हो, एक राऊंड प्रश्न विचारावा असं वाटतो की मगाशी तुम्ही म्हणालात की ब्रँड झाला पाहिजे, आणि आता आपण युरोपियन मार्केटमध्ये जातो आहोत तर देअर शुड बी सम ऑर्गनाइज्ड वे. सो तुमच्या मते ब्रँड आणि डॉक्युमेंटेशन या गोष्टीला व्यवसायामध्ये किती महत्त्व आहे? याला खूप महत्त्व आहे की कसं आहे, हे तुमचं ॲम्बिशन आणि पॅशनवर डिपेंड करतं की तुम्हाला तुमचा बिझनेस, तुमची कंपनी कुठच्या लेवलपर्यंत घेऊन जायची आहे. एक काळ असा येतो, एक वेळ अशी येते त्या बिझनेसमध्ये की तुमच्या बिझनेसची जी गाडी आहे ती एक असं मोमेंटम पकडते की त्याच्यानंतर तुम्ही त्याला थांबवू नाही शकत किंवा स्वतःहून स्लो नाही करू शकत. आणि पर्सनल ब्रँडिंग असो किंवा कंपनीचं ब्रँडिंग असो, हे जर तुम्हाला जगभर बिझनेस करायचा असेल किंवा फॉरेनर्सला रिप्रेझेंट करायचं असेल, फॉरेन कंपनीजची जर बिझनेस करायचं असेल, तर तुमचं कंपनीचं नावाचं ब्रँड प्लस तुमचं स्वतःचं पर्सनल ब्रँडिंग, तुम्हाला ब्रँड इमेज बनावं लागतं. आणि याच्यासाठी हे काही खूप सोपं नाही आहे की आपण नुसतं न्यूजपेपरमध्ये, मॅगझिनमध्ये किंवा सोशल मीडियावर ॲडव्हर्टाइजमेंट केलं आणि ते झालं, असं होत नाही. तुम्हाला अक्षरशः प्रत्येक इव्हेंटला, प्रत्येक कॉन्फरन्सला, प्रत्येक एक्झिबिशनला तुम्हाला पर्सनली व्हिजिट करावं लागतं. तिथे तुम्ही तुमचे पेपर्स प्रेझेंट करू शकता, प्रेझेंटेशन देऊ शकता. तुम्ही त्या कंपनीजला जाऊन तिथे आपल्या इंडियन मार्केटबद्दल प्रेझेंटेशन देऊ शकता. हे सगळं मी केलं. म्हणजे अक्षरशः ऑस्ट्रेलिया, UK, जर्मनी किंवा जिथेही इटली, स्पेन या एक्झिबिशन्समध्ये जाऊन आपल्या भारतामध्ये तुम्ही या आणि ही टेक्नॉलॉजी घेऊन या, आम्ही तुम्हाला ही टेक्नॉलॉजी इंडियामध्ये डेव्हलप करून देऊ शकतो, असे प्रेझेंटेशन्स मी करत गेलो. आणि ह्या पद्धतीने ते इंटरनॅशनल आज एक ब्रँड बनला, एक पर्सनल ब्रँडिंगही झालं. आणि प्रत्येकच उद्योजकाला ज्याला खरोखर ग्लोबल जायचं आहे, इंटरनॅशनल मार्केटमध्ये जायचं आहे, त्यांनी ती विजन ठेवूनच पुढे जायला पाहिजे. आणि आपण आपल्या कंपनीचं नाव आणि स्वतःचं इमेज आपण परदेशी कसं डेव्हलप करू शकतो, कसं आपण कनेक्ट करू शकतो, त्यांना सारखं भेटून कुठले प्लॅटफॉर्म्स आहेत ज्याच्यावर त्यांना भेटता येईल. कारण पहिल्या 1-2 भेटीमध्ये काही नाही होत, पण तिसऱ्या भेटीनंतर ते ओळखायला लागतात, हो की आम्ही तुम्हाला मागच्या वेळेला भेटलो होतो. मग 4थ्या-5व्या भेटीनंतर मैत्री होते आणि ते मग तुम्हाला त्यांच्या कंपनीत इन्व्हाइट करतात, तुम्ही त्यांना इन्व्हाइट करू शकता. अशा पद्धतीने ते रिलेशनशिप एस्टॅब्लिश माझ्याहीसाठी झालं. आणि प्रत्येकच उद्योजकाला ज्यांनी हे एक्सपिरियन्स केलेलं आहे त्यांनाही मला असं वाटतं पटेल मी जे म्हणतोय ते, आणि ज्यांना पुढे हे करायचं आहे त्यांना हे करायला पाहिजे. ग्रेट. म्हणजे थोडक्यात तुमचं असं म्हणणं आहे की ब्रँडिंग हे छोटा व्यावसायिक असो, मध्यम, मोठा
किंवा लार्ज स्केल, ब्रँडिंग इज मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट. आणि रॅपो बिल्डिंग जसं तुम्ही म्हणताय त्यानेच पुढच्या गोष्टी घडतात. ह्या अनुषंगाने मला एक विचारायला आवडेल सर की आज तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे प्रोजेक्ट्स हँडल करता आहात. सो व्हॉट एक्झॅक्टली द प्रोसेस वाईल स्टार्टिंग अ न्यू प्रोजेक्ट? एक समजा युरोपियन कंट्रीमधनं एक असाइनमेंट आली तुमच्याकडे, सो व्हॉट एक्झॅक्टली द प्रोसेस यू फॉलो? तर आता ह्याच्यामध्ये कुठलंही प्रोजेक्ट असलं तरी सगळ्यात सुरुवातीला येतं की आयडेंटिफाईंग द अपॉर्च्युनिटी. त्याच्यानंतर तुम्ही तिथे कसे बसता आहात, तुम्ही काय सपोर्ट देऊ शकता त्या प्रोजेक्टमध्ये, आणि ते एकदा तुम्ही ॲसेस केलं की तुम्ही त्या कस्टमरला किंवा फॉरेन पार्टनरला किंवा गव्हर्नमेंट क्लायंटला त्याचं प्रपोजल देऊ शकता की हा तुमच्याकडे प्रोजेक्ट आहे, याच्यामध्ये हे आमचे असे ऑफरिंग्ज आहेत, आम्ही याच्यात एक्सपर्ट आहोत, आम्ही असं सिमिलर वर्क आधी केलेलं आहे, हे त्याचे रेफरन्सेस आहेत, आणि अशा पद्धतीने आपण त्यांना ते प्रेझेंट करतो. ते झालं की मग आपल्याला ते प्रेझेंटेशन द्यायला बोलवतात. त्याच्यानंतर त्यांना जे आपले प्रोजेक्टमधले मशिनरी म्हणा किंवा सर्व्हिसेस म्हणा, जे काय त्यांना पटतं की हो त्यांना त्यांच्या प्रोजेक्टसाठी उपयोगी आहे, त्याचं ते प्रोसेस करतात. आपल्याकडून स्पेसिफिकेशन मागतात, टेंडर काढतात, आपल्याला ते टेंडर भरावं लागतं. आणि टेंडरमध्ये प्रत्येकालाच वाटतं की जे L1 लोएस्ट टू बीड कंपनी येणार त्याला आपण ऑर्डर दिली पाहिजे, पण त्याच्याहीमध्ये फिल्टर क्रायटेरिया असतात. एलिजिबिलिटी, टेक्निकल एलिजिबिलिटी क्रायटेरिया, फायनान्शियल एलिजिबिलिटी क्रायटेरिया, हे सगळं आपण कंप्लाय केलं, टेक्निकल कंप्लायन्स दिला की मग आपण शॉर्टलिस्ट होतो. आणि जर आपण त्याच्यात L1 आलो तर मग तो प्रोजेक्ट आपल्याला मिळतो. हा झाला पहिला फेज त्या प्रोजेक्टचा. आता एकदा प्रोजेक्ट मिळाल्यावर मग त्याचं येतं प्रोजेक्ट एक्झिक्युशन मॅनेजमेंट, ज्याच्यामध्ये डिझाईन रिव्ह्यू येतो. आपण डिझाईन सबमिट करणं, त्याच्यावर अप्रुव्हल घेणं, मॅन्युफॅक्चरिंग क्लिअरन्स घेणं, मग आपल्याकडे मॅन्युफॅक्चरिंग बॅकग्राऊंडमध्ये त्याचा प्लॅन बनवणं, टाईम चार्ट बनवणं, बिल ऑफ मटेरियल बनवणं. मग त्याच्यामध्ये बरेच डिपार्टमेंट इन्व्हॉल्व्ह होतात. डिझाईन डिपार्टमेंट, मॅन्युफॅक्चरिंग डिपार्टमेंट, प्रोक्युअरमेंट डिपार्टमेंट, अकाउंट्स डिपार्टमेंट, ह्यांचा सगळा रोल येतो. मग अशा पद्धतीने तो प्रोजेक्ट पुढे मूव्ह होतो. मटेरियल आलं की मॅन्युफॅक्चरिंग, मग झालं फायनल की क्वालिटी कंट्रोल, मग इन्स्पेक्शन होतं, इंटरनल क्लायंट इन्स्पेक्शन होतं, मग डिस्पॅच होतात मशीन्स, मग तिकडे जाऊन कस्टमर साईडचं इन्स्पेक्शन होतं, मग इन्स्टॉलेशन कमिशनिंग होतं, आणि मग प्रोजेक्ट हँडओव्हर होतो. हा असा एक पूर्ण एक ओव्हरव्ह्यू मी जस्ट अगदी 1 मिनिटात जेवढा सांगू शकतो तेवढा मी सांगितला. पण हा एक खूप मोठा सब्जेक्ट आहे, खूप मोठी थिसिस आहे, आणि आम्ही आमच्या कंपनीचे हे सगळे मेथडॉलॉजी जी आहे ह्या प्रोजेक्ट मॅनेजमेंटसाठी मोल्ड केलेली आहे. त्याच्यामुळे आम्हाला आज आमचा ॲट अ गिवन टाईम आमचे एक साधारण 24 ते 25 ऑर्डर्स आमच्या हातात आहे, आणि त्याच्यामधले 13 प्रोजेक्ट्स अंडर एक्झिक्युशन आहेत. आणि ह्या सगळ्या सिस्टम्स आम्ही बसवल्यामुळे ह्याचं आपल्याला मग फारसं स्ट्रेस येत नाही, आणि आपल्याला ते प्रोजेक्ट प्रॉपर टाइमली मॅनेज करता येतात. खूप छान, खूप छान. जसं आता तुम्ही म्हणालात की एक सिस्टम ड्रिव्हन आणि एक मेथडॉलॉजी तुम्ही फॉलो करता. सो आजपर्यंत खूप प्रोजेक्ट्स तुम्ही एक्झिक्यूट केले असतील. आता तुम्ही म्हणालात की 13 ते 14 प्रोजेक्ट्स अंडर एक्झिक्युशन आहे. सो याच्या आधी किंवा प्रेझेंटली एखादी सिच्युएशन अशी आली आहे का वेन यू हॅव टू थिंक समथिंग आउट ऑफ बॉक्स की येस दिस वी कॅन डू, दॅट कम्स की येस हे मी विचार केला होता आणि दॅट बेनिफिशियल टू द कंपनी. सो असं काही एक्झाम्पल, किंवा आपल्याला बऱ्याच वेळेला काही गोष्टी अशा विचार कराव्या लागतात वाईल एक्झिक्युशन की नाही हे थोडं आपल्याला बदलावं लागेल. सो ॲट दॅट टाइम ऑफ पॉइंट तुम्हाला परत सगळं डॉक्युमेंटेशन करावं लागतं विथ द क्लायंट, त्यांची परमिशन घ्यावी लागते, आणि जर त्या अनुषंगाने असे तर चॅलेंजेस प्रोजेक्ट्समध्ये येतच असतात. कारण कुठलाही प्रोजेक्ट हा सेम नसतो. आपण कितीही प्रोजेक्ट केलं तर एव्हरी प्रोजेक्ट इज अ लर्निंग एक्सपिरियन्स. आणि मी अगदी एक उदाहरण देऊ शकेल की माझ्या सुरुवातीला आम्हाला रेल्वेचं जेव्हा पहिलं काम मिळालं होतं, तर आपल्या मुंबईमध्ये फ्लड झाले होते. म्हणजे पहिलं मोठं काम म्हणतो मी, छोटे कामं तर आम्हाला पहिल्या वर्षीपासूनच मिळाले, पण जे सगळ्यात चॅलेंजिंग काम मिळालं आपल्या मुंबईमध्ये जेव्हा 2005 मध्ये फ्लड झाले होते जुलैमध्ये. त्यावेळेला आपल्या सेंट्रल रेल्वेमध्ये काही मशीन्स पाण्याखाली बुडाल्या होत्या. ऑलमोस्ट 3 दिवस त्या पाण्याखाली होत्या. त्याच्यामुळे सगळ्या ट्रेन्स बंद होत्या. ट्रेन्स तर त्यांनी कसंही सगळ्या पूर्ण महाराष्ट्रामधून स्टाफ आणून ट्रेन्स तर त्यांनी कसंही 3ऱ्या दिवशी चालू केल्या, पण ज्या मशीन्स पाण्याखाली बुडाल्या होत्या त्या मशीन्स मग बंद झाल्या. आणि त्याच्यातली सगळ्यात क्रिटिकल मशीन असते ट्रेनचं व्हीलचं टर्निंग करणारी मशीन, आणि त्याचं सर्व्हिस त्यावेळेला फक्त जर्मनीची एक कंपनी देत होती.
आणि त्यावेळेला नेमकं जर्मनीमध्ये ईस्टर वेकेशन का कुठलं वेकेशन त्यांचं चालू होतं आणि तिथून काही कोणी यायला तयार नव्हतं. मला विचारण्यात आलं तुम्ही हे करून देऊ शकाल का. मी त्यांना म्हटलं माझं तर फील्डच आहे मेंटेनन्सचं, मी प्रयत्न करेल. त्यांनी मला क्लिअर सांगितलं की आधी तुम्हाला हे काम करावं लागेल आणि मगच तुम्हाला त्याचं आम्ही प्रोसेस करून पैसे मिळवून देऊ, तर तुम्हाला यू विल हॅव टू गॅरंटी दॅट. म्हटलं मी प्रयत्न करेल एवढंच सांगू शकतो. ते काम मी घेतलं आणि ते पीठमधलं पूर्ण पाणी काढलं मशीनच्या आणि दुसऱ्याच दिवशी मला समजलं की आपण हे काम तोपर्यंत करू नाही शकत जोपर्यंत आपल्याला इथे त्या पीठवरच पूर्ण ट्रेन खालून जाईल अशी एवढी मोठी आपण लिफ्टिंग अरेंजमेंट नाही बनवू शकत. कारण ती पीठ मशीन जी आहे ती पूर्ण जमिनीमध्ये 6 मीटर डीप ठेवलेली असते आणि तुम्हाला जर काही मेंटेनन्सचं काम करायचं असेल तर तुम्हाला तिथे एक साधारण 7.5-8 टनची लिफ्टिंग फॅसिलिटी जोपर्यंत तुम्ही तिथे नेत नाही आणि ट्रॅक असल्यामुळे मोबाईल क्रेन जाऊ शकत नाही, शेडचं कन्स्ट्रक्शन असल्यामुळे तुम्ही तिथे क्रेन इन्स्टॉल करू शकत नाही, तर अक्षरशः 2 तासामध्ये तिथे मला डिसिजन घ्यावं लागलं. तिथे उभ्या मी कागदावर एक ड्रॉइंग बनवलं आणि जाऊन तिथल्या रेल्वेवाल्यांना सांगितलं मला इकडे एक क्रेन बनवायची परमिशन पाहिजे. तर आधी ते नाही म्हणाले. म्हटलं नाही, मी अशी क्रेन बनवेल की ज्याच्या खालून ट्रेन जाऊ शकेल, सो ती क्रेन तुमच्या ट्रेनच्या मुवमेंटला डिस्टर्ब नाही करणार. त्यांनी मला परमिशन दिली. अक्षरशः फोनवर मी काही ऑर्डर्स प्लेस केल्या. दुसऱ्या दिवशी सकाळी मटेरियल आलं आणि तिसऱ्या दिवशी ती क्रेन तिथे उभी होती आणि जेव्हा ते रेल्वे ऑफिसर्स आले आणि त्यांनी ती क्रेन बघितली, त्यांनी पाठ थोपवली, म्हणे हमारा मशीन रिपेयर हो गया, हमने देख लिया, आप 1 महीने के बाद हमको क्या देने वाले हैं. सो दीज आर सम चैलेंजेस समटाइम्स विच यू हैव टू टेक डिसिजन ऑन साइट. नाउ दिस वॉज जस्ट अ स्मॉल एक्झाम्पल की आपण हे चॅलेंजेस कसे ॲड्रेस करतो जेव्हा यू आर नॉट फोर्सिंग दोज काइंड ऑफ कंडिशन्स. आणि मग नंतर लाईफच्या जर्नीमध्ये असे बरेच आले चॅलेंजेस. कोविडमध्ये प्रोजेक्ट ब्लॉक, रशिया युक्रेन वॉर प्रोजेक्ट ब्लॉक, इकडे चायना तैवानमध्ये काही प्रॉब्लेम झाला तर आपले प्रोजेक्ट ब्लॉक. कारण जरी मेक इन इंडियामध्ये आपण काही करतो तरी सुद्धा काही कंपोनेंट्स असे आहेत की ते इम्पोर्टच होत आहेत. मग त्याचं सोल्युशन तुम्ही काय काढू शकता. पण तो एक चॅलेंज जो आम्ही घेतला की एक सिमेंट्सची डिलिव्हरी 75 वीक्स होती आणि आम्ही एक ऑल्टरनेट प्रोव्हाइड केलं की नाही ठीक आहे, आम्ही फिनिक्स कॉन्टॅक्ट आम्ही घेतो आणि आम्ही तुम्हाला हे करून देतो. कस्टमर वॉज रिलक्टंट. आमचे फॉरेन पार्टनरनी ऑब्जेक्शन केलं की नाही, हे तुम्ही करूच शकत नाही, ट्रान्सफर ऑफ टेक्नॉलॉजी अग्रीमेंट आहे. म्हटलं कॉन्ट्रॅक्ट माझ्या नावावर आहे, जबाबदारी माझी आहे, पेनल्टी मला लागणार आहे, यू शुड परमिट मी अँड आय ॲश्युअर यू की आम्ही हे सक्सेस करू. आणि नुसतंच सक्सेस नाही करू, ते सक्सेस झाल्यावर तुम्ही आम्हाला सांगाल की हे तुम्ही आम्हाला जर्मनीमध्येही करून द्या. फिनिक्स कॉन्टॅक्टनी आम्हाला सपोर्ट केला बराच, 8 महिने लागले, पण इट वॉज मेड सक्सेसफुल. आणि आज फिनिक्स कॉन्टॅक्टनी त्याचं एवढं ॲप्रिसिएशन केलं की त्यांनी त्यांच्या जर्मनीच्या वेबसाईटवर हे ॲप्लिकेशन टाकलं आहे की रेनमॅकनी आम्हाला ही अपॉर्च्युनिटी दिली आणि आम्ही जॉईंटली हे डेव्हलप केलं. तर हे असे चॅलेंजेस आउट ऑफ बॉक्स थिंकिंग करून झाले. वंडरफुल. त्या वेबसाईटवर हे ॲप्लिकेशन टाकलं आहे की रेनमॅकनी आम्हाला ही अपॉर्च्युनिटी दिली आणि आम्ही जॉईंटली हे डेव्हलप केलं. तर हे असे चॅलेंजेस आउट ऑफ बॉक्स थिंकिंग करून झाले. वंडरफुल.